वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही विद्यार्थी जे आहेत शिक्षक पद भरतीमध्ये म्हणजे ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे असे विद्यार्थी शिक्षक पद भरतीमध्ये खरोखर त्यांचा नंबर लागू शकतो, कारण की काही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत। त्या गोष्टी संदर्भात बोलणार आहोत विशेष म्हणजे। आणि एक स्पेशली काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं कटऑफवर व्हिडिओ बनवा, किती मार्क्सपर्यंत कटऑफ येऊ शकतो, वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी 12वीचा त्या संदर्भात व्हिडिओ बनवा। तो व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येईल। कटऑफ संदर्भात सांगणं कठीण आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एक्झॅक्ट जी आहे आकडेवारी कळेल, त्यानुसार कटऑफचा व्हिडिओ सुद्धा येईल। पण सद्यस्थितीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कमी मार्क्स वाले असणारे विद्यार्थी जे आहेत ज्यांना काही ठिकाणी जे आहे त्यांचं निवड होणार, कशी होणार, काय होणार ते सगळं सांगणार। सोबत काही असे विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स जास्त आहेत तरीसुद्धा त्यांना कॉम्पिटिशन जास्त असणार आहे आणि ते कोणत्या वर्गासाठी असणार आहे किंवा जास्त मार्क असून सुद्धा काही उमेदवार खरोखर शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाऊ शकतात। या संदर्भात सर्व माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बघा, आता इथे जे आहे जागा ज्या आहे जशा जागा येतील त्यानुसार मेरिट जो आहे तो कमी जास्त लागेल। पण तरीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांचा स्कोअर कमी आहे असे विद्यार्थी आणि ज्यांचा स्कोअर थोडा मिडियम आहे असे विद्यार्थी जे आहेत, जे जास्त डिमोटिवेट झाले असतील किंवा ज्यांना असं वाटतं की आपण शिक्षक पद भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। कसं बघा, आता फॉर एक्झाम्पल वर्ग 1 ते 5 जर बघितलं आपण, वर्ग 1 ते 5 साठी काही जागा येतील, जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या जास्त जागा असतील विदाऊट इंटरव्ह्यूच्या 1 ते 5 साठी, नंतर 6 ते 8 साठी विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही येतील, खाजगीच्या आणि झडपी म्हणजे मनपा नपा झडपीच्या आणि खाजगीच्या, आणि सोबत 9 ते 10 आणि 11वी 12वीच्या फक्त खाजगीच्या जागा जास्त येतील। 9 ते 10 साठी आणि 11वी 12वी साठी सुद्धा खाजगीच्या संस्था ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही जागा 9वी ते 12वी साठी येतील। आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की बघा, काही उमेदवारांचा जो स्कोअर आहे, आता काही उमेदवार असे निवडले जाणार आहे ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे। फॉर एक्झाम्पल आता समजा जर आपण विचार केला तर समजा एखादा उमेदवार आहे जो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे किंवा ज्याच्याजवळ धरणग्रस्त किंवा ज्याच्याजवळ अंशकालीन कर्मचारी संदर्भात प्रमाणपत्र आहे, तर अशी जी उमेदवार आहे त्यांचा स्कोअर 110 किंवा 120 जरी असला तरीसुद्धा अशी उमेदवार जी आहे सेफ झोनमध्ये आहे। प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 125 जरी स्कोअर असला तरी प्रोजेक्ट अफेक्टेड 125 130 पर्यंत जे आहे तुम्ही सिलेक्ट होऊ शकता जर तुमचा स्कोअर त्या दरम्यान आहे तर। TET पेपर क्रमांक 1 पास आहे, DED आहे, इंग्लिश मीडियम आहे किंवा उर्दू मीडियम आहे किंवा मग असे मराठी मीडियमचे विद्यार्थी ज्यांचा स्कोअर 125 130च्या आसपास आहे ते सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात। आता अजून एक मजेशीर गोष्ट सांगतो जी कोणती आहे बघा, जर समजा एखाद्या उमेदवाराचा स्कोअर 130 135 आहे पण तो उमेदवार फक्त 9वी किंवा 12वी साठीच एलिजिबल आहे, 9वी ते 10वी किंवा 11वी 12वी साठी, तर अशा उमेदवाराला कॉम्पिटिशन करावं लागेल वरच्या उमेदवारांसाठी। म्हणजे 135 आणि 140 स्कोअरवाला विद्यार्थी तो कॉम्पिटिशन करणारे कोणासोबत, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी वर्गासाठी। आता तिथं कसं असतं, 9वी 10वीच्या जागा आणि 11वी 12वीच्या जागा त्या असतात कशानुसार, सब्जेक्टनुसार। 11वी 12वीच्या जागा तर सब्जेक्टनुसारच असतात आणि स्ट्रीमनुसार, आर्ट फॅकल्टी, सायन्स फॅकल्टी किंवा कॉमर्स फॅकल्टी त्यानुसार जागा येतात 11वी 12वीच्या। आणि राहिला विषय 9वी 10वीचा, तर 9वी 10वीचा विषय कसा असतो, एक तर सायन्स म्हणजे जर तुम्ही सायन्स फील्डमधले असले तर सायन्ससाठी मॅथ्ससाठी किंवा मॅथ्स सायन्ससाठी जागा येते, आणि जर तुम्ही आर्टचे विद्यार्थी असाल तर त्यावेळेस तुम्ही आर्टच्या सब्जेक्टसाठी जागा येतात 9वी 10वीसाठी आर्टचे विषय शिकवण्यासाठी, आणि भाषा विषय असेल तर भाषा विषयासाठी। तर इथं जे आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची, 9वी 10वीसाठी आणि 11वी 12वीसाठी जास्तीत जास्त कॉम्पिटिशन यावर्षी असणार आहे। आता अजून एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो, 2017 मध्ये काय झालं होतं, एवढ्याच पदांची भरती म्हणजे जवळपास 15,000 पदांच्या आसपास जाहिरात आली होती 2017 मध्ये। तीच सिच्युएशन यावर्षी परत रिपीट होणार आहे, 12, 16, 17,000 किंवा 18,000च्या आसपास किंवा 15-16,000च्या आसपास जागा येतील। तेवढ्या जागा जर आल्या 10-12,000 किंवा 15,000च्या आसपास, तर एवढ्या जागांसाठी टप्पा 1 जर झाला तर त्यावेळेस 135 किंवा 140 वाला विद्यार्थी सुद्धा सुरक्षित नाहीये। का नाहीये ते सांगतो पहिले, आणि नंतर कमी मार्क्सवाल्यांना सुरक्षितता कशी आहे ते सांगतो। 135 140 वाला उमेदवार काय करणार, ॲक्च्युली TET नसल्यामुळे, TET पेपर 1 TET पेपर 2 नसल्यामुळे त्याला 9वी 10वी आणि 11वी 12वीलाच प्रिफरन्स द्यावी लागणार। तिथं खाजगी संस्था असतात, खाजगी संस्थेवर तुम्हाला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जर जागा असल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थी विदाऊट इंटरव्ह्यूलाच प्रिफरन्स देतात। रयत शिक्षण संस्था, स्वामी शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या येतात, बाकी मात्र विथ इंटरव्ह्यू येतात। मग विथ इंटरव्ह्यू आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे विथ जिथे मुलाखतीसाठी जावं लागतं तिथे काय सिच्युएशन असते, त्याच्यामुळं अशा उमेदवारांना 135 140 स्कोअर असला
तर 2017च्या भरतीमध्ये जे 2017मध्ये लागलेले आहे त्या उमेदवारांना किंवा त्या अभियोजकांना विचारा की त्यांचा नंबर किती नंबरवर होता आणि त्यावेळेस मेरिट कितीवर लागला होता. मेरिट लागला होता 141 142 पर्यंत, म्हणजे 140+ मेरिट होतं त्यावेळेस 2017च्या पदभरतीमध्ये. कळलं तुम्हाला? 2017च्या पदभरतीमध्ये रिॲलिटी जाणून घ्या. वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12साठी. ठीक आहे. पण यावर्षी चित्र तसंच असणार का? तर यावर्षी 9वी 10वी आणि 11वी 12वीचं चित्र तसंच असणार. 135 140च्या पुढे तुमचा स्कोअर लागणार 9वी 12वीसाठी. ठीक आहे. जर तुमचा 150 155 160 165 स्कोअर आहे तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वीची जागा आरामशीर घेऊ शकता किंवा 9वी 10वीची जागा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. ते सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये. आता ज्यांचा स्कोअर 110 120 किंवा 115च्या दरम्यान आहे तर असे विद्यार्थी कसे असले पाहिजे? एक तर तुम्ही हँडिकॅप असले पाहिजे, 100च्या आसपास स्कोअर आहे किंवा 90 स्कोअर आहे तुमचा, तर त्यावेळेस तुम्ही खेळाडू असले पाहिजे. खेळाडू जर असाल किंवा समजा उदाहरणार्थ एखादा उमेदवार महिला आहे, महिला उमेदवारांना कसं असतं बघा, महिलांना किती स्कोप आहे. महिलांच्या जागा तर मिळतात. महिलांना ज्या जनरल जागा असतात म्हणजे कास्टच्या प्लस ओपनच्या त्या जागा तर मिळतात त्यांना, पण महिला आरक्षणासाठी वेगळ्या जागा असतात त्या सुद्धा महिलांना मिळतात. आणि विशेष जर एखादी महिला TET पेपरसुद्धा पास आहे, TET 1 TET 2 पेपरसुद्धा पास आहे, सायन्समध्ये आहे, मॅथ सायन्स आहे किंवा BEd आहे DEd आहे, दोन्ही आहे, तर अशा महिलांची सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे अशा महिला लवकर निवड होते, त्यांची निवड लवकर होते. किंवा तुम्ही बघितलं असेल शिक्षक पदभरतीमध्ये जास्तीत जास्त महिलांची निवड काय होते? कारण की त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी त्यांना संधी असते. आता ज्यांचा स्कोर 70 किंवा 80 किंवा 75 आहे असे सुद्धा उमेदवार लागणार. आता तुम्ही म्हणसाल की 140 वाला घेतला आणि 170 वाला आणि 80 वाला काय घेतात? कारण काही जागा खेळाडूसाठी रिक्त असतात, काही जागा माजी सैनिकांसाठी रिक्त असतात. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं खेळाडू माजी सैनिक भेटलेच नाही, उमेदवार नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्या जागा परत कन्वर्ट होऊन आल्या. म्हणजेच खेळाडू माजी सैनिक जर तुम्ही असाल आणि जर तुमचा स्कोअर 70 75 80 85 जरी असला तरी सुद्धा तुमची निवड होणार या शिक्षक पदभरतीमध्ये. त्याच्यामुळे हे उमेदवार जे आहेत निवडले जाऊ शकतात यावर्षी. आता काही असे उमेदवार आहेत ज्यांचं स्कोअर 100च्या आतमध्ये आहे पण त्यांच्याजवळ कोणतंच प्रमाणपत्र नाही आहे. मग त्यावेळेस रिॲलिटी तुम्ही समजून घ्या. जर तुमच्याजवळ काहीच नाही आहे, TET पास नाही आहे, तुमच्याजवळ आरक्षण नाही आहे कोणतं, तुमच्याजवळ काही ना कोणत्या प्रकारचं बॅकअप प्लॅन नाही आहे किंवा बॅकअप नाही आहे काहीच, तर त्यावेळेस तुम्ही मात्र 100च्या आत जर तुमचा स्कोअर आहे तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये नंबर लागण्याची शक्यता तुमची कमी आहे. ही रिॲलिटी आहे. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही 110 125 120च्या आसपास आहे पण तुमच्याजवळ TET पेपर 1 PET पेपर 2 आहे तर तुम्ही होप ठेवायचे तुम्ही शिक्षक पदभरतीमध्ये लागू शकता. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचा स्कोअर 125 130 आहे आणि जर तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीची जागा बघताय तर त्यावेळेस मात्र तुम्हाला होप ठेवावी लागेल. पण शक्यता जी आहे, शक्यता मागे पुढे सांगता येत नाही कन्फर्म की तुम्ही लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं 135 140 वाला सुद्धा विद्यार्थी घरी राहू शकतो, कारण की यावर्षी तुम्हाला माहिती आहे शिक्षक पहिलेच अतिरिक्त होत आहेत, जागासुद्धा कमी येण्याची शक्यता आहे. जागा वाढ होऊ शकते, झाली तर जागा वाढ जर झाली तर चांगलं होईल, जागा चांगल्या आल्या तर चांगलं होईल. आणि नंतर विशेष अजून महत्त्वाचं, पण मात्र विद्यार्थी संख्यासुद्धा लक्षात घ्या. 2,11,308 उमेदवार आहे. त्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. त्यापैकी जर उमेदवार धरले आपण तर 9वी 10वीसाठी आणि 11वी 12वीसाठी खूप सारी गर्दी असते. खूप सारे उमेदवार 9वी 10वीसाठी 11वी 12वीसाठी प्रिफरन्स देतात वरच्या वर्गासाठी, कारण की ती जागा कोणती आहे? उच्च माध्यमिक आणि माध्यमिकची जागा आहे. माध्यमिकच्या आणि उच्च माध्यमिकचा पगार किती असतो? जास्त असतो, पे स्केल जास्त असतं. त्याच्यामुळं अशा उमेदवारांना किंवा अशा ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, त्याच्यामुळं तिथं तुम्हाला स्कोअर चांगला लागणार. जर तुमचा स्कोअर चांगला आहे, जर तुमचा स्कोअर 145 150 150 55च्या पुढे आहे तर त्यावेळेस मात्र शुअर तुम्ही आरामशीर लागू शकता 9वी 10वी 11वी 12वीसाठी. आणि जर तुमचा स्कोअर खाली आहे तर त्यावेळेस मी काय सांगितलं की काही असे उमेदवार आहे ज्यांना 70 80 90 मार्क्स असले तरी सुद्धा त्यांचं सिलेक्शन होणार आहे. पण कशाच्या बेसवर? फक्त हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणाच्या बेसिसवर. म्हणजे काही अंशकालीन आहे, काही खेळाडू आहे, काही अपंग. आता अपंग बघा, हँडिकॅप बघा. जर तुम्ही हँडिकॅप आहात तर तुमचा स्कोअर कमी आहे तरी सुद्धा तुमची निवड होऊ शकते जर तुम्ही स्कोअर तुमचा मीडियम असला तर. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता आणि हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तर तुम्ही वरच्या वर्गासाठी 9वी 10वीसाठी 11वी 12वीसाठी प्रयत्न करावा. तुमचा स्कोअर जर कमी असेल, मीडियम असेल तर तुम्ही 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी प्रयत्न करावा. 6 ते 8 साठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि जर तुमचा स्कोअर अजून थोडा कमी असेल पण तुमचं DEd किंवा DTEd असेल आणि आरक्षण असेल आणि सोबत फिमेल रिझर्वेशन असेल किंवा बाकीचं एखादं कोणतं आरक्षण असेल आणि TET पेपर 1 TET पेपर 2 पास असेल तर त्यावेळेस मात्र 110 पासून ते 130 पर्यंत अशा उमेदवारांनी विचार करावा. आणि जर 70 80 90 मार्क्स आहे तर त्यावेळेस तुमचं आरक्षण कंपल्सरी बसलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आणि तरीसुद्धा एखादा कधी काय होतं की जो क्रायटेरिया असतो ज्यावेळेस तो सिलेक्शन होतं तर त्यावेळेस कधी काय होतं, मेरिट कमी जास्त होऊ शकते. आता तुम्ही बघितलं असेल की एखादा उमेदवार लगेच 75 वर निवड होते, एखाद्या उमेदवाराची 120 125 30 मार्क असून सुद्धा निवड होत नाही. का होत नाही?
कारण की त्याच्याजवळ त्या गोष्टीच नसतात. त्याच्यामुळं मेरिट कमी जास्त लागतो, सारखा मेरिट लागत नाही. आणि शिक्षक पद भरतीमध्ये असं कधीच म्हणायचं नाही की आपण लागत नाही आहे. आपण कशा पद्धतीनं पसंतीक्रम देतो त्यानुसार आपली निवड होऊ शकते. जर आपण व्यवस्थितपणे पसंतीक्रम दिले, आपले मार्क मोजके जरी असले, पण जर आपण पसंतीक्रम व्यवस्थित ठराविक पसंतीक्रम दिले चांगल्या ठिकाणी, चांगले किंवा व्यवस्थितपणे योग्यपणे पसंतीक्रम देण्याची एक पद्धत असते. सगळ्याच ठिकाणी पसंतीक्रम देत बसायचं नाही. ज्या ठिकाणी जागा व्हॅकंट आहे किंवा वेगवेगळ्या पद्धती असतात पसंतीक्रम देण्याच्या, त्या संदर्भात व्हिडिओ जो आहे तुम्हाला सांगेल मी. तशानुसार पसंतीक्रम दिले तर तुमची निवड होऊ शकते, जरी मीडियम मार्क्स असले तरी सुद्धा. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सोबत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि कटअपचा जो व्हिडिओ आहे तो कटअपचा व्हिडिओ वेगळा येईल, तो व्हिडिओ तुम्हाला मी नंतर सांगेल तुम्हाला काय नाही. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे बघणार होतो की जास्त मार्क्स असून सुद्धा बाहेर जाण्याची शक्यता आहे का, आणि कमी मार्क्स अजून सुद्धा सिलेक्शन होण्याची शक्यता आहे का. तर खरंच कमी मार्क्सवाले सुद्धा सिलेक्ट होऊ शकतात काही ठिकाणी. ठीक आहे. तर असा हा व्हिडिओ होता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.